इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होते? रिझर्व कॅटेगरी आहे किंवा आउट ऑफ द स्टेटवाले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया वेगळा आहे? कॅपमध्ये नोंदणीपासून जागा निश्चितीपर्यंतचे नेमके मुख्य टप्पे काय असतात? तर अशा एक 2-3 मोठ्या चुका आहेत की ज्या ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना मुलांना एकाच नावाचे 4 कॉलेजेस असतात. इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्ससाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आहे BE BTechच्या मुलांना लागणार आहे. की चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कसं ओळखायचं? नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? मित्रांनो, असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आजपासून आपण एक नवीन एज्युकेशनल गायडन्स सिरीज सुरू करत आहोत. 12वीचा रिझल्ट लागला ना की प्रत्येक घरात एकच धावपळ सुरू होते, ती म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशनची. कोणती ब्रँच निवडावी, फॉर्म कसा भरावा, डॉक्युमेंट्स काय लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य कॉलेज कसं निवडावं. या प्रश्नांमुळे आपले स्टुडंट्स जेवढे गोंधळलेले असतात ना, त्यापेक्षा जास्त आपले पॅरेंट्स टेन्शनमध्ये असतात. आणि या सर्व प्रश्नांवर अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर अश्विन धर्मे सर. इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस अगदी ए पासून झेडपर्यंत करून घेणार आहोत. अश्विन सर, तुमचं काहीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. तुम्ही अनेक वर्ष ICM बरोबर असोसिएटेड आहात, तर थोडक्यात आपला परिचय करून देताल का? धन्यवाद सर. माझं नाव प्रोफेसर अश्विन धर्मे आणि मी डीन ॲडमिशन्स म्हणून इथे कार्यरत आहे. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे. आपलं कॉलेज जे आहे हे ऑटोनॉमस कॉलेज आहे अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. जवळपास बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो का ऑटोनॉमस म्हणजे स्वतःची युनिव्हर्सिटी का ऑटोनॉमस म्हणजे अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर थोडक्यात मी या गोष्टीबद्दल आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल कंप्लीट माहिती देऊ इच्छितो आजच्या प्रोग्राममध्ये आपल्याला. ओके, गुड. पहिला प्रश्न घेऊया आपण लगेचच. इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होते? चांगला क्वेश्चन विचारला सर. आता 2-3 दिवसा अगोदरच एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. त्या डेट्स वगैरे पण आलेल्या आहेत की जसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे जे मुलं 12वी आणि CET देऊन झालेले आहेत, पास झालेले आहेत, त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे CET सेलच्या साईटला. mahaCET.org अशी साईट आहे. त्यामध्ये त्यांनी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि 3 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंत त्यांना स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला सांगितलं. त्यानंतरचा टप्पा राहील की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ती 15 तारखेला लागेल आणि त्याचं काही ग्रॅव्हेन्स असेल, काही मुलांच्या चुका झालेल्या असतील भरताना, तर त्याला 16 ते 18 तारीख दिलेली आहे. ओके. आणि फायनल मेरिट लिस्ट जी डिस्प्ले होणार आहे ती 20 तारखेला होणार आहे. तर आतापर्यंतचा हा शेड्यूल आलेला आहे. ओके, गुड. आणि साधारण कॅपमध्ये म्हणजे कॅपमध्ये नोंदणीपासून जागा निश्चितीपर्यंतचे नेमके मुख्य टप्पे काय असतात? येस. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्क्रुटिनी करायचं. 2 टाईपच्या स्क्रुटिनी जसं बोललो की स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. तर स्क्रुटिनी म्हणजे की मुलं आपला जो फॉर्म भरतील आणि डॉक्युमेंट अपलोड करतील, त्या स्क्रुटिनीद्वारे घरूनच बसून त्या सगळ्या डॉक्युमेंटचे फोटोग्राफ काढतील. त्याला JPG किंवा 500 KBपेक्षा कमी साईज असलेले जे काय PDF असतील किंवा JPG असतील ते अपलोड करतील आणि त्यांना घर बसल्या बसल्याच स्क्रुटिनीद्वारे त्यांना कन्फर्मेशन येईल व्हेरिफिकेशनचं की डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेत म्हणून. ओके. हे झालं स्क्रुटिनी. सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. म्हणजे आयदर स्क्रुटिनी करा किंवा फिजिकल स्क्रुटिनी करा. तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थी आजूबाजूच्या कुठल्याही एक स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट दिलेली आहे mahaCET सेलच्या साईटला. ओके. तिथे जाऊन ते स्वतःचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात. हे सेंटर्स म्हणजे कॉलेजेसच असतील ना? हो, कॉलेजेस. ओके. जवळपासचे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा दुसरे पण कॉलेजेस असू शकतात. ते लिस्ट पूर्ण महाराष्ट्राची एकाच ठिकाणी दिलेली असते. जसं आमचं इंदिरा इंजिनिअरिंग जे आहे तिथे सुद्धा स्क्रुटिनी, अच्छा. फिजिकल स्क्रुटिनी दोन्ही पण अवेलेबल आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला कागदपत्रे. तर ही आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत त्याची आपण एखादी लिस्ट सांगू शकाल हो, का? हो. माझ्याकडे एक लिस्ट अवेलेबल आहे, जेणेकरून मी तुम्हाला ते सांगू शकतो. ओके. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आहे BE BTechच्या मुलांना लागणार आहे ते 12वीची मार्कशीट आणि 10वीची मार्कशीट अलॉंग विथ बोर्ड सर्टिफिकेट्स. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, CETची मार्कशीट आणि JEEची मार्कशीट. जर 2 पैकी कुठली पण एक्झाम दिली असेल, यावर्षी 2 CET झाल्या, तर
जे काय CET सेलनी सांगितल्याप्रमाणे की ज्या CETमध्ये जास्त मार्क्स असतील ते CET कन्सिडर केला जाईल. अच्छा. तर ते CETचे मार्कशीट आपल्याला लागेल. त्यानंतर कॅटेगरी जर असतील तर कास्ट सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिनल VJ, OBC, NTच्या विद्यार्थ्यांना लागते. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागते. नॅशनॅलिटी, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज. जर कॅन्डिडेट फिजिकली डिसेबल असेल तर त्याचे त्याला डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स लागतील, राईट. तर या टाईपचे हे सगळे कागदपत्रांची जी लिस्ट आहे हे पण CETच्या साईटला अवेलेबल आहे. त्याप्रमाणे त्यांना आणावं लागेल. पुढचा प्रश्न घेऊया येस. की कॅप व्यतिरिक्त मॅनेजमेंट कोटा असतो, नंतर कॉलेजच्या लेवलला सुद्धा काही कोटा असतो, तर त्यासंबंधी काही सांगताल का? हां, तर गव्हर्नमेंटनी जो आपल्याला इंटेक दिला असतो, जसं 60 जागांचा एकाच सब्जेक्टचा इंटेक आहे. सपोज आमच्या कॉलेजला IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच आहे, त्याचं 60चा इंटेक आहे. म्हणजे मी आकड्यांमध्ये तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामध्ये 12 जागा ज्या असतात ह्या इन्स्टिट्यूट लेव्हलच्या असतात. म्हणजे त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणू शकतो, इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणू शकतो. आणि बाकी 48 जागा ज्या असतात ह्या कॅप राऊंडनी भरल्या जातात. तर ज्या कॅप राऊंडनी भरल्या जातात त्या कट ऑफनी येतात. जसा प्रत्येक कॉलेजचा एक वेगवेगळा कट ऑफ असतो आणि कॅप प्रोसेसने येतात. आणि 12 जागा ज्या आहेत ह्या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात. पण यालासुद्धा CET सेलने एक नवीन प्रोसेस आणलेली आहे मागच्या वर्षीपासून, की त्यासाठी सुद्धा CET सेलमधून रजिस्ट्रेशन करावं लागेल, की या इन्स्टिट्यूट कोट्यासाठी सुद्धा आपल्याला अप्लाय करायचं असतं. आणि काही जे ऑनलाईन अप्लाय नसतील करत, फिजिकली कॉलेजला येत असतील किंवा इन्स्टिट्यूटला जात असतील, तर त्या दोघांची लिस्ट, सपोज 100 स्टुडंटनी ऑनलाईन अप्लाय केला आणि 50 स्टुडंट कॉलेजला व्हिजिट केलं, तर ती 150ची जी लिस्ट आहे त्याप्रमाणे मेरिट लावला जाईल आणि त्यांना त्या जागा दिल्या जातील. पण ह्या केसमध्ये एक मला प्रश्न होता की जर कोणी कॅप देणं हे कंपल्सरीच आहे. कॅप न देता प्रवेश परीक्षा न देता कोणी अशा म्हणजे ज्या मॅनेजमेंट कोटा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकत नाही, नाही. नाही. एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे, हं, हा 2 टाईपचा आहे. एक तर तो 12वी झाला पाहिजे आणि 12वी त्याचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हा हं. 3 सब्जेक्ट हे कंपल्सरी असले पाहिजेत. त्या 3 सब्जेक्टची एलिजिबिलिटी जी आहे ते 135 मार्क्स हे ओपन कॅटेगरीला आणि 120 मार्क्स हे बाकी कॅटेगरीजला. ओके. ओके. तर ह्यामध्ये तो जो बसेल, म्हणजे ज्याच्यावर ज्याला मार्क भेटतील 135च्या वर किंवा 120च्या वर कॅटेगरीवाल्यांना, ते एलिजिबल आहेत इंजिनिअरिंगसाठी. सेकंड क्रायटेरिया जो आहे आयदर CET ऑर JEE. ओके. 2 पैकी कुठली पण एक एक्झाम मॅन्डेटरी अपीअरन्स महत्त्वाचा आहे. त्याला एक नॉन झिरो स्कोरिंग जसं म्हणतो 1% जरी मिळाला तरी त्याला कुठे ना कुठे ॲडमिशन मिळू शकते. पण ह्या दोन्ही ज्या एक्झाम आहे ह्या मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल आणि कॅप या दोघांसाठी हे मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी आहेत. ओके. गुड. कारण हा फार येस, संदिग्ध येस. प्रश्न होता आणि थँक्यू तुम्ही ते क्लॅरिफिकेशन केलं बरोबर. त्याबद्दल. पुढचा प्रश्न घेऊया. रिझर्व्ह कॅटेगरी आहेत किंवा आउट ऑफ द स्टेटवाले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया वेगळा आहे का एलिजिबिलिटी? रिझर्व्ह कॅटेगरी जे महाराष्ट्रासाठी हा वेगळा क्रायटेरिया असतो हम्म. आणि आउट ऑफ महाराष्ट्रासाठी हा वेगळा क्रायटेरिया असतो. हम्म. आउट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या आपण ऑल इंडिया लेवलच्या जागा म्हणतो, ज्याला JEE मॅन्डेटरी असतं, त्या जागांमध्ये सपोज 15% कोटा हा जवळपास हा JEEसाठी दिलेला असतो, म्हणजे ऑल इंडिया लेवलसाठी दिलेला असतो. आणि बाकी 85% जो कोटा आहे हा महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी दिलेला असतो. त्यामध्ये सुद्धा होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे 2 प्रकार येतात. ठीक आहे. तर मुलं आपल्या जो स्कोअर असेल CETचा किंवा कट ऑफ असेल त्यानुसार त्यामध्ये अप्लाय करू शकतात. जर JEEचे मार्क्स जास्त आहेत तर त्यांनी AIचा ऑल इंडियाचा कोटा अप्लाय करू शकतात. आणि जर CETचे मार्क्स जास्त आहेत आणि महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत तर ते CETच्या कोटामधून येऊ शकतात. अच्छा. गुड. काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जसे की कॅपचा जो फॉर्म भरण्यात येतो त्यातही फार क्लॅरिटी नसते स्टुडंट्सना, तर नेमकी काय दक्षता घेतली पाहिजे सगळ्यांनी? एक्झॅक्टली. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला क्वेश्चन तुम्ही विचारलेला आहे. जवळपास आपण म्हणू शकतो की जे पॅरेंट्स आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत हे काहीच त्याबद्दल नोंद नसतात, की आपल्याला नेमका फॉर्म कसे भरायचे. आणि स्कॉलरशिप जर भेटायची असेल तर तुम्हाला कॅपमधूनच जावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुमचं ड्रीम कॉलेज जे आहे ते कॉलेज कसं चूज करायचं यासाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग जवळपास 300 ऑप्शन आपण टाकू शकतो पूर्ण ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये. त्या 300मध्ये सपोज एका कॉलेजचे 5 ऑप्शन, जरी 5 ब्रांचेस असल्या 5 टाकू शकतो किंवा एखाद्या कॉलेजच्या 2च ब्रांच टाकायच्या असल्या, हे सगळ्या ब्रांच म्हणजे ऑप्शन मिळून तुम्हाला 300 ऑप्शन्स असतात. आणि हे ऑप्शनचा जो सिक्वेन्स आहे हा टॉप टू बॉटम तुम्हाला असं करायचं असतं, की जसं पहिलं माझं ड्रीम कॉलेज आहे पण माझा कट ऑफमध्ये बसत नाही तर मी सेकंड ऑप्शन चूज करणार. सेकंड पण मला लागत नाही तर मी थर्ड करणार. तर असे मी ऑप्शन माझे ड्रीम कॉलेजपासून तर माझ्या कट ऑफपर्यंत मी ऑप्शन टाकायला पाहिजे. जर चुकून
कुठल्या पॅरेंटनी कुठल्या स्टुडंटनी असं चूक केली की एखादं जे कॉलेज नको आहे ते सुरुवातीला टाकलं आणि बाकी ड्रीम कॉलेज खाली टाकले, तर तो तिथं अडकून बसू शकतो. आता या कॅप प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला त्यालाच हं. मी कंटिन्यू करू इच्छितो, की ऑटो फ्रीज आणि बेटरमेंट ह्या 2 गोष्टी असतात. की जसं ऑटो फ्रीज म्हणजे काय असतं, की तो विद्यार्थी जेव्हा पहिल्या राउंडमध्ये आपले 4 राउंड असतात. फर्स्ट राउंडमध्ये जर त्यांनी पूर्ण 300 ऑप्शन टाकले किंवा तो 100 ऑप्शन टाकू शकतो, 20 टाकू शकतो. हं, हं, हं. ऑप्शन किती टाकायचे याला लिमिट नाही, पण मॅक्सिमम जे आहे ते 300 टाकू शकतो. तर त्यांनी जर पहिलं ऑप्शन टाकलं, तर पहिल्या राउंडमध्ये पहिलं ऑप्शन हे ऑटो फ्रीज म्हणून जनरेट केलं जाते. म्हणजे त्याला अच्छा. दुसरा राउंड करता येत नाही. पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज पहिल्या राउंडमध्ये आणि तोच जर सेकंड राउंडमध्ये गेला, तर सेकंड राउंडमध्ये पहिले 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतात. ऑटो फ्रीज म्हणजे काय, की पहिल्या 3 ऑप्शनमधलं कुठलं पण एक लागलं, तर त्याला ते मॅन्डेटरी घ्यावंच लागणार. तो घ्यावंच कॅप लागणार आहे. राउंडच्या बाहेर निघून जाईल. आणि तिसऱ्या राउंडमध्ये पहिले 6 ऑप्शन म्हणजे पहिले जे 6 ऑप्शन आहेत हे मॅन्डेटरी आहे. म्हणून प्रत्येक पालक आणि स्टुडंटनी ही काळजी घ्यायला पाहिजे, की पहिलं ऑप्शन जे टाकलं आपण, हे आपल्याला पाहिजेच असेल तेच टाका. अदरवाईज तुमच्या कट ऑफच्या वरचं एखादं टाका, जेणेकरून तुम्ही सेकंड राउंडला जाऊ शकता. ओके. तर हा एक स्टेप जो 3 राउंडचा आहे आणि चौथा राउंड जो आहे, हो ओपन टू ऑल असतो. म्हणजे त्याला काही ऑटो फ्रीज नावाचा कन्सेप्ट नसतो. हं, हं. राइट? पण आता ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, पण ह्याच्यासाठी अवेअरनेस म्हणून तुम्ही काही प्रोग्राम वगैरे चालवता कॉलेज थ्रू? काही माहितीपर व्याख्यानं वगैरे तुम्ही त्यात आयोजित करता हो, का? हो. आमच्या कॉलेजला सी-ई-टीचं सेंटरसुद्धा होतं हं, आणि हं. जवळपास आम्ही 2000 विद्यार्थ्यांना सी-ई-टीसाठी म्हणजे अपीअर झाले होते आपल्या कॉलेजला, सेंटरला आणि त्यांचा आम्ही एक बॅच वाईज सेमिनार पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचा आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्यांना ह्या बारीक सगळ्या गोष्टी आम्ही सांगून म्हणजे सांगितलेलं आहे. त्याचा हं, हं, अवेअरनेस हं. दिलेला आहे ऑलरेडी. पण बऱ्याचशा स्टुडंटचे, पॅरेंटचे फोन येतात, की यामध्ये सुद्धा अजून आम्हाला कन्फ्युजन आहे. त्यासाठी मी या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो, की जेव्हा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरताय, तेव्हा ऑटो फ्रीज आणि जे बेटरमेंट ऑप्शन आहे, यासाठी तुम्हाला पहिलं ऑप्शन पहिल्या राउंडला, सेकंड राउंडला मी परत सांगतोय मुद्दामच, हं, की हं, हं. सेकंड राउंडला 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतात, पहिले 3 आणि थर्ड राउंडला पहिले 6 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अशा काही कॉमन चुका आहेत का, जी पॅरेंट्सकडनं, स्टुडंट्सकडनं केल्या जातात? त्या अव्हॉइड करण्यासाठी काही आपण सूचना देऊ तर शकता? अशा एक 2-3 मोठ्या चुका आहेत, की ज्या ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना मुलांना एकाच नावाचे 4 कॉलेजेस असतात. हं. तर त्यांना नेमकं कुठल्या कॉलेजला पाहिजे असते हं, ॲडमिशन हं, हं, हे हं. कन्फ्युजिंग राहते. कधी-कधी ऑप्शनचा जो कोड असतो, एकाच नावाचे 4 कॉलेजेस जर असले, तर ऑप्शन कोड जर हा त्याला नाही कळला, की आपण जे कॉलेज पाहिजे आहे त्याचा ऑप्शन कोड हा आहेच का? हा जर व्हेरिफाय नसेल केला आणि त्या कॉलेजला लागला, तर तो तिथे जर त्याचं ॲडमिशन ऑटो फ्रीज झालं किंवा त्याने घ्यायला गेला, तर ते एक चूक होऊ शकते, की त्याला ते नको होतं आणि हं, ते हं, हं. लागलं. त्यामुळे प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करून त्याने तिथला कोड काय आहे हा लक्षात ठेवायचा आणि जेव्हा ऑप्शन फॉर्म फिल करतो तेव्हा तो कोड टाकायला पाहिजे. तर जेव्हा ऑप्शन फॉर्म फिल करतात पॅरेंट्स किंवा स्टुडंट, तेव्हा त्यांना जर माहिती नसेल, तर त्यांनी जवळपासच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायला पाहिजे. स्क्रुटिनी सेंटरला जायला पाहिजे. तिथले जे टेक्निकल स्टाफ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. आपल्या अंदाजे म्हणून काही असं करायला नको किंवा मोबाईलमध्ये त्यांनी तो फॉर्म भरायला नको किंवा माहीत नसताना काही गोष्टी ॲड करायला नको, जेणेकरून त्याचं डॉक्युमेंटेशन मागितलं जाईल आणि नंतर तो हं. प्रोसेसच्या बाहेर जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करायसाठी त्या विद्यार्थ्यांनी जवळपासच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा आमचं कॉलेज तर ऑल टाईम संडेला सुद्धा ओपन असतं. तर तिथं कधीही आला तर आम्ही सगळ्या प्रोसेस करून देऊ शकतो. आणि जर विद्यार्थ्याला एखादं कॉलेज जे मिळाले त्याबद्दल तो समाधानी नसेल, त्याला अजून काही ऑप्शन हवा असेल, त्या केसमध्ये त्यांनी काय करावं? एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राउंडमध्ये जर ते कॉलेज नको आहे आणि तो बेटरमेंटला गेला आहे, तर तो ऑलरेडी सेकंड राउंड करू शकतो. हं. सेकंड राउंडमध्ये परत जे ऑप्शन टाकले होते त्याचा सिक्वेन्ससुद्धा तो चेंज करू शकतो. अच्छा. हां, किंवा त्याला 10 नंबरचा सिक्वेन्स आता त्याला 1 नंबरवर पाहिजे किंवा 1 नंबरचा त्याला 9 नंबरला टाकायचा, तर तो सिक्वेन्स त्याच्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो सी-ई-टी सेलने त्याला ते फ्लेक्सिबिलिटी दिलेली आहे. आणि सगळ्यात बेसिक क्वेश्चन पुढचा मला विचारावासा वाटतोय, की चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कसं ओळखायचं? राइट. हा खूपच एकदम चांगला प्रश्न आहे, की आज विद्यार्थी पुण्यात येऊ इच्छितो आणि राहायला तो नागपूरला आहे किंवा गोंदियाला आहे किंवा आउट ऑफ हं. महाराष्ट्र, दिल्लीला आहे. तर त्यांनी तिथं बसून कॉलेज कसं आहे, तर जनरली 2 टाईपचे हे असते, की कॉलेजची वेबसाईट हं, हं, आणि हं. दुसरं असते, की सी-ई-टी सेलचा डेटा. तर कॉलेजची वेबसाईट हे मला असं वाटतं, की तेवढी ऑथेंटिक नसेल. कारण की आपण फोटो हे कसे एडिट करून तिथे टाकू शकतो आणि ते लक्षात येत नाही, की हे नेमकं कॉलेजची बिल्डिंग हीच आहे का? बरोबर, इन्फ्रा हेच बरोबर. आहे का? तर 2 गोष्टी असू शकतात. एक तर तिथे व्हिजिट करा. हं, जर हं. पॉसिबल नसेल, तर तुम्ही सरळ-सरळ सी-ई-टी सेलच्या साईटला जायचं आणि त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करायचे. ज्या कॉलेजचे कट ऑफ हे 90 प्लस असतात, कुठल्या पण ब्रांचचे, ते हं. कॉलेज
ऑब्व्हियसली त्या कॉलेजला काहीतरी चांगल्या फॅसिलिटी आहेत म्हणूनच त्यांचे कट ऑफ म्हणजे लास्ट मुलगा त्यांचा 90+ असतो. तर हा एक सोपा मार्ग आहे की त्यांचे कट ऑफनुसार त्यांच्या कॉलेजचे आपण एक व्हॅल्युएशन करू शकतो. कट ऑफ म्हणजे सीईच्या कॅपच्या स्कोरचा कट ऑफ, राईट? एक्झॅक्टली. कट ऑफ म्हणजे सी-ई-टीमध्ये जे काय मार्क्स मिळतील त्याला आणि त्या हम्म. कॉलेजमध्ये एंट्री जर मिळाली, सपोज माझ्या कॉलेजचा कट ऑफ हा 90चा आहे कॉम्प्युटर ब्रांचला किंवा आय-टीला आणि AI डेटा सायन्सला. तर हा 90चा म्हणजे काय, की सगळ्यात शेवटचा मुलगा हा 90च्या वर असलेला राहील. सगळ्यात सुरुवातचा मुलगा 100 पर्सेंटाईलवाला सुद्धा राहू असू शकतो, शकतो. 99 वाला राहू शकतो. पण सगळ्यात शेवटचा म्हणजे कट ऑफ त्याच्या खाली गॉट इट. एक अर्धा पर्सेंटाईल जरी असला, तरी तो आपल्या कॉलेजला येऊ शकत येऊ नाही. शकत नाही. हां, तर हे कट ऑफच त्या कॉलेजची एक व्हॅल्युएशन सांगू शकतात. गुड गुड. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला येस. सर. पुढचा प्रश्न घेऊया. प्लेसमेंट व्यतिरिक्त अशा कुठल्या बाबी आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी आवर्जून विचार केला पाहिजे कॅपचा राऊंड भरताना, म्हणजे फॉर्म भरताना? राईट. आता बरेचसे प्लेसमेंट जे आहेत हे डिमांड बेसिसवर असतात. आपल्याला माहीत आहे की भरपूर कॉलेजेसला प्लेसमेंट चांगले होतात कारण की आय-टी सेक्टरला असं म्हणू शकतो किंवा मेकॅनिकल सेक्टरला डिमांड आहे. पण त्या व्यतिरिक्त त्या प्लेसमेंटसाठी कुठल्या व्हॅल्यू ॲडिशन त्या कॉलेजमध्ये मिळतं, हे तिथं म्हणजे त्याची चौकशी करणं, तिथं जाऊन बघणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येते की विद्यार्थ्यांना कुठल्या सोयी तिथं दिलेल्या आहेत. तिथं फॅकल्टी कशा आहेत, फॅकल्टीचे क्वालिफिकेशन किती आहे, एक्सपिरियन्स किती आहे, कधीपासून फॅकल्टी आहेत, UGC अप्रूव्ड आहेत का, ह्या सर्व गोष्टी त्यांनी चेक केल्या पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्यांनी स्पोर्ट रिलेटेड किंवा इव्हेंट्स रिलेटेड काय गोष्टी तिथं अवेलेबल होऊ शकतात. कारण की बरेचसे मुलं असे असतात की त्यांना अभ्यासाचं थोडंसं इंटरेस्ट जो आहे कमी असतो आणि त्यांचं जे समोरचं लाईफ त्यांना बनवायचं असते ते अदर दॅन होऊ शकते की जॉबच्या व्यतिरिक्त कुठं बिझनेस टाकायचा असेल त्याला किंवा कुठंतरी त्याला स्पोर्टमध्ये जायचं असेल तर ह्या फॅसिलिटी आहेत का तिथे, हे त्यांनी चेक करणं खूपच महत्त्वाचं आहे. ओके. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतात? बघा, ज्या कॅपच्या अलॉटेड सीट असतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप साऱ्या, जे समाज कल्याण ऑफिसने खूप साऱ्या म्हणजे कॅटेगरी वाईज ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या ऑलरेडी दिलेल्या आहेत. जसं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण तर ओपन कॅटेगरीचं, आपल्याला कुठली स्कॉलरशिप मिळणार. पण त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्कॉलरशिप आणलेली आहे. तर त्याला आपण EBC म्हणतो, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. हे ओपनच्या विद्यार्थ्यांना असतं. तर त्यांचा फक्त 2च क्रायटेरिया आहे की एक तर डोमेसाईल हे महाराष्ट्राचं पाहिजे आणि उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. तर त्यामध्ये जर EBCचा मुलगा असला तर डायरेक्ट त्यांचा जी स्कॉलरशिप आहे त्यांच्या ट्युशन फीमधून 50% ही कमी होऊन जाईल. सपोज 1 लाख ट्युशन फी आहे तर ₹50,000 त्यांना फी लागेल. हे झालं मुलांसाठी. आणि जर मुलगी असेल, म्हणजे आपण जर म्हणू शकतो की मुख्यमंत्री जे गर्ल्स बेनिफिट देतात आहे स्टुडंट्सला, तर त्यामध्ये सुद्धा त्यांना मुलींना ही वेगळी फी लागतं. म्हणजे जवळपास त्यांची ट्युशन फी पूर्ण माफ होऊन जाते, 0 होऊन जाते. त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी लागते. वा वा. हां, तर हे ओपन कॅटेगरीसाठी. आणि यांना डॉक्युमेंट्ससुद्धा 2च त्यांनी मागितले आहे की डोमेसाईल महाराष्ट्राचं आणि इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी. बाकीचे डॉक्युमेंट्स, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते तर लागतीलच. राईट, जे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते लागतीलच. पण हे ओपन कॅटेगरीसाठी. नंतर OBC किंवा EWS आणि SCBC ह्या कॅटेगरींना सुद्धा 50% हे ट्युशन फीच्या स्कॉलरशिप मिळतं. म्हणजे जसं मी एक्झाम्पल दिलं की 1 लाख ट्युशन फी असेल तर 50,000च त्यांना फी लागेल. आणि OBC, EWS किंवा SCBC यांच्या मुलींसाठी परत ती मुख्यमंत्री स्कीम लागू होईल. वा म्हणजे वा. परत त्यांना 0 ट्युशन फी होऊन जाईल, फक्त डेव्हलपमेंट फी द्यायची. तर हे झालं OBC, SCBC आणि EWS. त्यानंतर SC आणि ST या मुलांना आणि मुलींना या दोघांनाही 0 फी होऊन जाते. त्यांना डेव्हलपमेंट फीसुद्धा लागत नाही आणि त्यांना ट्युशन फीसुद्धा लागत नाही. पण डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण क्लिअर पाहिजे. क्लिअर पाहिजे. हां. त्यानंतर NT, VJ आणि SBC ह्या 3 कॅटेगरी आहेत. यांना जी फी आहे, यांना ट्युशन फी पूर्ण माफ होते आणि त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी जे म्हणतो आपण ती लागते. अच्छा. हां, जी मुख्यमंत्र्याची फी जी आहे तीच NT, VJ आणि SBC या 3 कॅटेगरीला लागते. ओके. पण आणि हे सगळं ह्या तुम्ही स्कॉलरशिपबद्दल सांगितलं, पण ह्यासाठी कॉलेज पाठपुरावा करतं का स्टुडंट्सला त्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर करावी गव्हर्नमेंटने लागते? कंपल्सरी रूल आणलेला आहे की स्टुडंटची पूर्ण हेल्प करायची. फक्त त्यांना जी फी लागते गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप कापून तेवढीच फी घ्यायची, असं अच्छा. गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे आणि ते ओके. आपण फॉलो करतोय सगळं. पण इट एव्हरीथिंग हॅपन्स ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ओन्ली ऑर वन्स दे गेट त्यांना 4ही वर्ष सेम बेनिफिट मिळेल सर. अच्छा. आणि पण ह्या तुम्ही सगळ्या स्कॉलरशिप सांगितल्यात, पण एक बेसिक क्वेश्चन होता की ह्यासाठी कुठला फॉर्म विद्यार्थ्यांनी भरावा लागतो का?
की हो. कॉलेजकडनंच ऑटोमॅटिक होतं? नाही, स्कॉलरशिप तर ते स्कॉलरशिपच्या माध्यमातूनच त्यांचं कॅप राउंडमध्ये अलॉटमेंट होतंय, म्हणजे अच्छा. कॅटेगरीच्या माध्यमातून. पण स्कॉलरशिपच्या जे एक शेड्यूल दिलेला असतो, की त्या शेड्यूलमध्ये त्यांना तो फॉर्म भरावाच लागतो स्कॉलरशिपचा. स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही तर त्यांना स्कॉलरशिप ही ग्राह्य धरल्या जाणार नाही. अच्छा. हां, तर त्यांना पण हे कॉलेजेसच त्यांना हे करतात, गाईड करतं गाईड त्यासाठी. करतात, की तुम्ही हा फॉर्म भरा. म्हणजे कॉलेजमध्येच सबमिट करायचा असतो आणि हं, हं, कॉलेज हं. हे समाज कल्याणला पाठवतं. परंतु ज्याची आर्थिक परिस्थितीच नाहीये इंजिनिअरिंगपर्यंत येण्याची, तर त्यासाठी काही लोनची वगैरे व्यवस्था असते का? तर आता भारत सरकारने तर लोन हे खूप इझी करून टाकलेलं आहे तसं पाहिलं तर, आणि हं. विद्यार्थ्यांसाठी तर आणखी इझी केलेलं आहे. फक्त तुम्हाला तुमच्या जवळपासच्या बँकेसोबत कॉन्टॅक्ट करायचा असतो. तिथल्या मॅनेजरला भेटून तुम्हाला सांगायचं असते, की असं-असं आमचं ॲडमिशन झालेलं आहे कॉलेजला. हं, हं. तर त्या कॉलेजचं वेटेज पण असं असते, की तिथं पॅकेज पण चांगले मिळतात. त्यामुळे त्यांना माहीत असते, की हे लोन क्लिअर करणारच. करणार आहेत. पण त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे कॉलेजवाल्यांनी देणे मॅन्डेटरी असते. जसं आपलं कॉलेज देते, जसं की हं. एक्सपेंडिचर सर्टिफिकेट, त्याला 4 वर्षाचा लागणारा खर्च काय आहे? ते सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, म्हणजे त्याला म्हणू शकतो, की या विद्यार्थी हा इथे ॲडमिट आहे म्हणून, त्याचं आय कार्ड हं. वगैरे. तर हे ओके. जे काय डॉक्युमेंट्स लागतात, हे कॉलेज त्यांना पुरवतो आणि त्यांचं जे काय आजपर्यंत तरी मी जेवढे केसेस बघितल्या, त्यांच्या सँक्शन झालेल्या आहेत. सो दरवर्षी आता प्रत्येक वर्षी काही सेम कट ऑफचा सीन नसणार आहे. बरोबर. पण मग हा लक्षणीय काही बदल होतो का कट ऑफमध्ये? खूप मोठा चेंज होत नाही. एक रेंज फिक्स असते. जसं 90 आहे तर 89 होईल. हां, 90 हां. आहे तर मागच्या वर्षीचा 90 होता तर यावर्षी 91 होईल. हे डिपेंड्स असतं की नंबर ऑफ स्टुडंटनी किती अप्रोच केलेलं आहे त्या कॉलेजला, हं. आणि सेकंड थिंग की रिझल्ट कसे लागले त्या वर्षीचे. जसं मागच्या हं. वर्षीचे रिझल्ट खूप छान लागले होते त्यामुळे कट ऑफ वाढला, आणि या वर्षीचे रिझल्ट थोडे डाऊन आहेत त्यामुळे थोडा कट ऑफ त्या डाऊन झाला आहे. पण अच्छा. खूप जास्त असा फरक पडणार नाही. जर प्रथम फेरीमध्ये विद्यार्थ्याला त्याला हवी ती ब्रँच नाही मिळाली, काही कारणास्तव, तर पुढे काही त्याला स्कोप असतो का ब्रँच चेंज करण्याचा? विद्यार्थी एक काहीतरी ड्रीम घेऊन आले असतात इंजिनिअरिंगसाठी, पण त्यांच्या मार्कामुळे किंवा त्यांच्या स्कॉलरशिपमुळे पाहिजे ती ब्रांच त्यांना नाही मिळत. सपोज हं. एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे ती ब्रांच नाही मिळाली आणि त्याला एक जो कट ऑफमधून किंवा कॅपमधून नंबर लागला आणि त्याला ते घ्यावंच लागली, तर फर्स्ट इयरला तो सगळे सब्जेक्ट कॉमन असतात सगळ्या ब्रांचेसचे. तर त्या ब्रांचेसमध्ये असं काहीच नसतं, की त्यांना वेगवेगळं शिकावं लागतं. सगळं कॉमन असतं. पण सेकंड इयरला ते ब्रांच जे आहे ते चूज करू शकतात किंवा दुसरी ब्रांच ते घेऊ शकतात, असं प्रोव्हिजन आहे. पण त्याचे काही क्रायटेरिया आहेत, की जसं सेकंड इयरला आपल्या काही व्हॅकन्सी झाल्यात किंवा काही ॲडमिशन कॅन्सल झाल्या, तर त्या ॲडमिशन फिलअप करायसाठी किती लोकांनी अप्रोच केलाय, तर त्या लोकांची एक लिस्ट, मेरिट लिस्ट लावली जाते. हं, सपोज हं. 3 व्हॅकन्सी आहेत आणि 10 लोकांनी अप्लाय केलं, तर पहिल्या 3 लोकांना जो फर्स्ट इयरचा जो रिझल्ट असेल, पहिल्या 3 टॉपरला ती ब्रांच चेंज करता येते. हे ओके. प्रोव्हिजन आहे. गुड, गुड. तुमच्या ICMचा काही कॉलेज कोड आहे स्पेसिफिक, त्याबद्दल तुम्ही काय बोलताल? विद्यार्थी हे नावानुसार जातात बऱ्याचपैकी, पण कॉलेज कोड हा युनिक असतो. एकाच कॉलेजचे जर असं म्हणू शकतो की 4 कॉलेजेस आहेत. मी आधी सांगितलं तुम्हाला 4 इन्स्टिट्यूट आहेत सपोज, आधी प्रत्येकाचा कोड वेगळा असतो. आमच्या जे इंजिनिअरिंग आहे, जे अंडर पुणे युनिव्हर्सिटी, त्याचं एकच कॉलेज आहे, हं, जे हं. परंदवाडीला आहे. इंदिरा अच्छा. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. त्याचा कोड आहे 6179. हा ओके. कॉलेज कोड तुम्ही सर्च केला तर स्क्रुटिनीसाठी सुद्धा तुम्ही तिथे या कॉलेज कोडनुसार येऊ शकता, किंवा तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये जेव्हा भरणार तेव्हा पण हा सेम कोड राहणार आहे 6179, आणि याला लागून बाकीच्या ब्रांच कोड असतात. तर हे ब्रांच कोड जे आहेत हे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे काय ब्रांचेस असतील त्यांचा तो सेम असते, पण पहिला जो कॉलेज कोड असते हा डिफरंट असते प्रत्येक कॉलेज वाईज. तर आपला 6179 हा कोड आहे सर. ओके. शेवटचा प्रश्न घेऊया, ओके. की सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने, की जे पालक आहेत, ते या विद्यार्थ्याच्या ह्या प्रोसेसमध्ये प्रचंड चिंतेत असतात. त्यांना तुम्ही जाता शेवटचा काय सल्ला द्याल? येस. तर पॅरेंट्सला मी एवढं सांगू इच्छितो, की तुमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य जर तुम्हाला मनाप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे किंवा तुमच्या मनाप्रमाणे घडवायचं असेल, तर कृपया करून जे कॉलेज पाहिजे असेल किंवा जिथे तुम्हाला जायचं असेल, तिथं एकदा व्हिजिट करायची, आणि तिथंच आपण जे आता डिस्कस केल्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या, आणि जर तसं अवेलेबिलिटी तिथं आहे, मनासारखं आहे, तर तिथलं ऑप्शन टाकून त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची. सो मच तुम्ही इथे आलात सर आणि इतकी महत्त्वाची आणि मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक धन्यवाद, सो धन्यवाद मच. सर. कॅप फॉर्म कसा भरायचा, स्कॉलरशिपचा फायदा कसा घ्यायचा, इथपासून ते अगदी कोर विरुद्ध IT ब्रँचेसच्या भविष्यापर्यंत तुम्ही प्रत्येक शंका अगदी सोप्या भाषेत दूर केली. आय एम शुअर आजचा हा एपिसोड ऐकल्यानंतर आमच्या स्टुडंट्सला आणि त्यांच्या पॅरेंट्सना जे काही टेन्शन आहे ते निम्म नक्कीच होईल, यात काही शंकाच नाही. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थी व पालकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रिमेंबर, admissions can be stressful, but
विथ द राईट गायडन्स द जर्नी बिकम्स व्हेरी स्मूथ. जय हिंद, जय महाराष्ट्र.